स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडी आणि त्याचे प्रायोजक या ठिकाणी उपस्थित आहेत। जाऊया आपण थेट नितीन पाटील यांच्याकडे। चला टॉस केला तो कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते एकंदरीत शिवनेरी कॉल केलाय आणि शिवनेरी येथे एकंदरीत काय डिसिजन असेल फक्त क्षेत्ररक्षण इथे खेळता असं वाटतं एकंदरीत नाईटची स्पर्धा आहे। नाईटची स्पर्धा आयोजन चांगला आहे। बेस्ट ऑफ लाईन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतलाय। जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या जिथे प्रमोदजी शेडगे सर असतील। थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील। जर डोंगरी संघ जिंकतोय, डोंगरीपाडा संघ जर जिंकतोय तर या ठिकाणी योगेची घरत यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज असेल। जर लगातार 3 षटकार जर ठोठावतात डोंगरीपाडा संघ तर आदरणीय दशरथजी घरत साहेब आणि अल्पेश दादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय। अतिशय सुंदर ही स्पर्धा, बक्षिसांची खैरात, सिक्सर सुप्रीमो चे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली क्वालिटी दर्जाची ही सिक्सर सुप्रीमो आपण पाहू शकाल। रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा आपण याच बॉलचा उपयोग केला गेला होता, यूज केले गेलं होतं। चहूबाजूने प्रेक्षक वर्ग घड्याळ जवळजवळ जर आपण विचार केला तर 10:47 झालेत, परंतु मॅचचा आनंद घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत कारण आमचं क्रिकेटवर प्रेम आहे। 300 जण अजून सुद्धा लाईव्ह पाहत आहेत। उद्याच्या दिवसात अजून क्वालिटी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। जसा दिवस पुढे जाईल तसतसं या मॅचला रोमांच वाढताना पाहायला मिळेल आणि अफलातून आमचे प्रेक्षक वर्ग जोडले जातील। शिवनेरी चषकांच्या आयोजकांच्या वतीने या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। व्यासपीठावर अनिलजी केनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सुपुत्राचा खेळ थोड्याच वेळात या ठिकाणी पाहावयास मिळेल। यशने आज भरीव कामगिरी केली। विनायक किनी यांना आपण पाहताय, तुषार किनी असतील, संपूर्ण मात्र ही टीम त्यांनी अथक परिश्रम, अथक मेहनत, निलेश किनी यांना आपण पाहतायत। या संपूर्ण आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी व्यासपीठ हे निर्माण करून दिलंय। तुम्हा सर्वांना या आयोजकांचं ऋणी आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विजयासाठी 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय। प्रथम गोलंदाज मिस्टर निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल। जितू आणि एका साईडला व्यंकटेश हे नाव आपण पाहत आहेत। पहिलाच बॉल सोडून दिला आणि मुन्ना पठाण सर यावेळेला आपण पाहत आहेत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली। दोन्ही पंच शहापूर मधून बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका साईडला हेमंत शेट्टी सर आपण पाहू शकाल तर एका साईडला मिस्टर मुन्ना पठाण सर, नितेश कदम त्या ठिकाणी याच विभागातील अतिशय खूप चांगलं प्रगती करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत। ऑफ साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता। 1 धाव अर्जित केली जाते जितूच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली। जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत। शिवनेरी चषक स्वप्न होतं, डे अँड नाईट भरवायची म्हणजेच भरवायची, आणि या वेळेला ते करून दाखवलं गेलं। स्वप्न सत्यात साकारलंय। पहिल्याच दिवसामध्ये एवढा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा नव्हती, परंतु आज ते सत्य रात्रंदिवस मेहनत करून या स्पर्धेला सजवलंय। यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं। बॅटच्या त्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा हाच असतो। जितू जर प्रत्येक बॉलवर जर षटकार मारतोय तर त्याला 500 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक असेल, म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। बॅटची एज होती उजव्या साईडला, त्या ठिकाणी झोकले होते यष्टीरक्षक, परंतु झेल सुटतोय, जितूला मिळतोय जीवनदान आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली। निखिलचं कौतुक करेन, एक वाईट व्यतिरिक्त 3 बॉल आतापर्यंत अप्रतिम हाताळलेत, मोठे फटके मारून देत नाहीयेत। सिक्सर सुप्रीमोचे हे चेंडू पाहायला मिळत आहेत। नवीन चेंडू असल्या कारणानं आपण पाहू शकलात रॉकी ग्रुपला प्रत्येकाला विचारलं सिक्सर सुप्रीमोचा चेंडू कसा वाटतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याचा आकार जो आहे तो मोठा आहे आणि ग्रिप मिळत नाही, तरी सुद्धा हरकत नाहीये, आम्ही प्रॅक्टिस करू। ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला, वेगाने मात्र क्षेत्ररक्षक झेपावतोय, डायरेक्ट हिट, आणि या वेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत पोहोचले गेले होते। मुन्ना पठाण सरांनी सांगितलं लगेच क्विकली नॉट आउट।
फेकण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली, परंतु बॅट स्लाइड करण्याचा फायदा या ठिकाणी डेफिनेटली मिळाला फलंदाज व्यंकेला. संघाची धावसंख्या फलकावर 5 वर जाऊन पोहोचली गेली. परवाच्या दिवसामध्ये PDTPL मध्ये निशांत वनमाळी मॅन फ्रॉम उमरोळी ज्याने फेकी केली होती अफलातून, प्रीतम बारी हळूहळू चालत होता आणि अशा वेळेला डायरेक्ट हिट केला आणि प्रीतम बारीचा मात्र त्या ठिकाणी खेळ संपला. ऑन साइडला फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. अल्पेश दादा भोईर यांनी चॅलेंज दिलंय, मी स्वीकारणार. षटकार 6 धावा. छत्रपती माझ्या मनात छत्रपती माझ्या मनात छत्रपती मला नाही दिखाव्याचा. अरे लागला 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 मला नाद काही भगव्याचा. लागला 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 मला नाद काही भगव्याचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 11 धावा फलकावर लो फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम. इथून चेंडू सरळ निघून जातोय. जितूच्या अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून गेला होता ऑफस्टंपच्या बाहेर. सरळ चेंडू सुरळीतपणे गॅदर केला गेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी जितू यांच्यासाठी मात्र हे खास प्राइज स्पेशली लावलं गेलंय. पहिला तर षटकार येतोय. श्रुतिक हे सुद्धा मात्र एक श्रोते सुद्धा आहेत आणि प्रत्येक अपडेट वेळोवेळी देत असताना पाहायला मिळतात. आमचे लाडक्या प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवला गेलाय समोरच, त्या ठिकाणी हाय करतील. आणि यस, टॉर्च ऑन केला तर अजून बेहतरीन. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत. शिवनेरी चषकाची ही खमंग मेजवानी 7 दिवसांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा तर पहिला दिवस. अलोट गर्दी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11 रन्स. 18 बॉल 40 धावेची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे, इथून नो डाऊट अबाउट इट. 13.33च्या सरासरीने खेळावं लागेल. रितेश किनी आणि नयन किनी यांच्या या ठिकाणी आपण पाहत आहेत बहीण उपस्थित झालेल्या आहेत. राणी समीर किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा जरूर बाळगला होता. डोंगरीपाडा संघासाठी स्पेशली प्राइज आपल्याला पाहायला मिळतं जर लगातार 3 षटकार आले कोणत्याही फलंदाजासाठी. मात्र हे पारितोषिक असेल तर आदरणीय सन्माननीय चाफेवाडी चषकाचे प्रायोजक दशरथजी घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या 11 धावा आणि जितूसाठी आणि तोडफोड टीम कडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज 3 षटकारांसाठी. बक्षिसांची मांदियाळी या विटी लाईन मध्ये येतील तर तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल. या विटी लाईन मध्ये येतील तर तुम्हाला कलागुणांना वाव मिळेल. ऑन साइडला काय फटका खेळलाय वँकीच्या बॅट मधून. रिंकू सिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. युवराज सिंगची आठवण करून दिली आणि खास करून स्पेशली सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग बाय वँकी. 6. Absolutely superb and fantastic stroke by वँकीच्या बॅट मधून यावेळेला काय क्लास फटका होता. हा षटकार 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. या अगोदरचा स्ट्रोक सुद्धा आपण पाहिला असेल. सुपर बॅटिंग करत असताना संकेतच्या बॅट मधून अफलातून कामगिरी केली गेली होती. ऑफस्टंपच्या बाहेर तो चेंडू होता, संकेतने रीड केलं होतं. इथून खूप चांगला चेंडू होता. स्लोवर वन. पहा हल्लीच्या काळामध्ये जर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेरायशन फार महत्वाची गोष्ट असेल. 6 बॉल पैकी तुम्हाला 4 बॉल जर वेरायशन करता येत आहेत तर तुम्ही जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा निडर मनाने गोलंदाजी करण्याची क्षमता बाळगू शकता. परंतु त्यासाठी असलेली तुमची प्रचंड मेहनत
सराव, जिद्द, जिज्ञासा या गोष्टी फार महत्वाच्या असतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला. व्यंकी क्षेत्ररक्षक 1 2 3 4 5 6 7 प्रश्न विचारण्यासाठी मुन्ना पठाण सरांना. त्याचं उत्तर काय आहे तर मुन्ना पठाण सर त्याचं जरूर उत्तर देतील. काय सिच्युएशन या ठिकाणी आपण पाहत आहेत. रनआउट साठी रिव्ह्यू नाही आहे, ऑनफील्ड पंच देतील, तेच मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल. उद्यापासून 2 कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल होतील आणि खास करून जर आपण पाहिलं तर कॅमेरे अवेलेबल झाले असते, परंतु 1 दिवस एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळाला. त्याकरता पाटील नेटवर्क वेगवेगळ्या ठिकाणी सेटअप त्यांनी लावलंय. 6 लाईव्ह करतायत या रविवारच्या दिवसामध्ये, त्यासाठी 1 कॅमेरा त्यांनी ऍडजस्टेबल केला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स. बॉल फेकून झाले ते 4. विजयासाठी अजून सुद्धा 33 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 14 बॉल मध्ये 33 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये होईल यात काही शंका नाहीये. शिवनेरी चषकाचे आयोजक प्रायोजक अतिशय सुंदर ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नो मिस्टेक. फलंदाज गॉन. तुझं पैंजण वाजतंय पायात, हसकी गोड घालत, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो जोमात, नाचता नाचता हसता हसता टाकून बोसटा, नाचता नाचता हसता हसता टाकून बोसटा. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. यानंतर होणारा सामना शिवनेरी वर्सेस आपण पाहणार आहोत चामुंडा क्रिकेट क्लब विराथन खुर्द. या 2 संघांमध्ये नुकताच कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला गेला. खऱ्या अर्थानं प्रायोजक आयोजक कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक आपण पाहिलं. त्या स्पर्धेचे प्रायोजक वैभव घरत हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. शिल्पकार त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नवज्योत किनी, संदीप किनी ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19. या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेली. 19 रन्स ऑन द बोर्ड. 12 बॉल 32 धावा. प्रफुल्ल गरत हे सुद्धा मात्र त्या स्पर्धेचे आयोजक होते. खूप चांगली स्पर्धा पार पाडली गेली. प्रथमतः विटी लाईन मध्ये आपण पाहू शकला अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसारला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर तदनंतर लगेच रॉकी ग्रुप चषक विठ्ठलवाडीचं आपण आयोजन पाहिलं. तदनंतर रॉकी चषक आणि ही 4थी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन शिवनेरी चषक. परंतु या स्पर्धेचं एक वेगळं स्किल आपल्याला पाहायला मिळतं, अर्थातच डे अँड नाईट. 12 बॉल 32 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनेरी चषक 2024. योगीजी गरत यांच्याकडून सुद्धा आपण पाहत आहेत तर डोंगरीपाडा संघ विजय होतो. तो 1000 रुपये कॅश प्राइज आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये आपण पाहत आहेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी सातत्यपूर्ण पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावा. 16च्या ऍव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 12-32चं समीकरण. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, व्यंकी आणि आशिष. आशिष स्ट्राइक इन कडे. ऑन साइडला पुलचा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला. त्या चेंडू खाली या वेळेला येत आहेत क्षेत्ररक्षक. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
जर डोंगरीपाडा संघ जर या ठिकाणी विजय होतोय तर दशरथजी गरद आणि अल्पेश दादा भोईर यांच्याकडून आपण पाहू शकाल शेअर मार्केट वाढलेला आहे. डिरेक्ट 5,000 रुपये या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. षटकार हॅट्रिक जर साध्य करतायत तर आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. सेकंड विकेट डाऊन होईल का आणि इथे झेल सुटतोय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जीवाची आकांता बाजी लावतायत. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रोहनजी पाटील टीव्हीवरून या मॅचचा सुखद आनंद करत असताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम. यांची स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. दीपेश फाउंडेशन स्मृती चषक 3 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. फुलटॉस खूप होता. बिमरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश कदम यांनी हात खुले केलेत आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली काय एक्झॅक्टली घटना घडली गेली तर कमरेच्या वरती असल्या कारणानं शिखर हा चेंडू मात्र बिमार नव्हता तर बिमार करण्यासारखा होता. वेगाने आला असता तर कदाचित थोडीशी दुखापत झाली असती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. आता सामन्याचं बॅलन्सिंग जर आपण पाहिलं तर या वेळेला 11 बॉल आहेत. एकंदरीत 10 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत बॉडमॅनचा परिपूर्ण उपयोग केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. ॲक्युरेट फेकी करेल. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने संघाची धावसंख्या 26 म्हणजेच इथून आता 25 धावेची आवश्यकता. 9 बॉल 25 धावा. विशेष सुंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. गुड कॅल्क्युलेशन. यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत आहेत. फुलटॉस बॉल होता. ऑफ साइडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मध्ये आला आणि पाहता पाहता 2 धावा. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. नो डाऊट बुद्धिमत्तेचं क्रिकेट. सिंगल डबलला तुम्ही महत्व देतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 28. सामना रफ अँड टफ होईल का पाहायचंय. 8 बॉल विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. 8 बॉल 23 धावा हे सामन्याचं समीकरण. शिवनेरी चषक आज चर्चा पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. जे ते प्रेक्षक वर्ग शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतात मायक्रोफोनवरून की खूप चांगलं शिवनेरी चषकाचं आयोजन आणि मॅच क्विकली होत आहेत, स्पीडली होत आहेत की असं सांगायला लागत नाही की घाई करा. अशा पद्धतीने प्रत्येक संघाने जर कॉपरेट केलं तर खरोखरच ऋणी राहतील तुमचे आयोजक. ऑफ साइडला या वेळेला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. सिंगल मध्येच डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. सागरला या वेळेला परतावा लागेल. इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. 6-20चं समीकरण असेल. 6 बॉल 20 धावा. उद्याच्या दिवसात सातत्याने आपण पाहणार आहोत जय श्रीराम या आत्ताच मुखातून आपल्याला पाहायला मिळतं. अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा असतील उद्याच्या दिवसातील. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. मी करेन. तुमचा तो कॉन्फिडन्स लेवल, तुमची जिंकण्याची जिद्द, चिकाटी ही अंगीकृत असायला हवी की 6 बॉल 20 आहे तर होणार नाहीत. हा फक्त जो ब्रीद वाक्य आहे ते पुसून काढा.
होणार 6 बॉल 20 होणार. मी जीवाची बाजी चांगला क्रिकेट खेळणार. क्या बात आहे. पुन्हा एकदा शेअर मार्केट वाढला गेलाय. जसं मिनिट वाढतो तसं मात्र शेअर मार्केट वाढत चाललंय. आदरणीय दशरथजी घरत चापेवाडी चषकाचे आयोजक आणि आमदार चषकाचे आयोजक अल्पेश दादा भोईर यांच्याकडून जर डोंगरीपाडा संघ विजयी झाला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी. अनिलजी किनी साहेब आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, संपूर्ण या खेळाडूंना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, या आयोजकांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या फलकावर 31 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच 6 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर जबरदस्त चेंडूला फेकून दिलंय. रोहितच्या बॅट मधून येतोय क्लास, क्वालिटी, शिवनेरी षटकार. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम. थँक यू व्हेरी मच सुभाजी कदम. जबरदस्त क्लास षटकार होता. काय फटका खेळला होता रोहितच्या बॅट मधून. हिटमॅन रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये. या खेळाडूच्या पर्सनॅलिटी कडे जाऊ नका, या खेळाडूच्या हाईट कडे जाऊ नका. खूप सारी गुणवत्ता लपलेली आहे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत, फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी वळालेत. हा ना करता करता 2 धावा. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. 4 बॉल 12 धावा. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो, मी हे आव्हान पेलू शकतो. हेच वाक्य म्हणावं लागेल. नेवर गिव्ह अप. मी कधीही जीवनामध्ये हार मानणार नाही. हे क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला जरूर क्रिकेटने शिकवलंय. 49 धावा, 4 बॉल 12. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी त्या स्टँडच्या दिशेने. आता 3 बॉल आणि विजयासाठी 8 धावेची गरज. जर सामना आवडला असेल मित्रांनो, खेळाडूंनो, तर जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. 3 बॉल 12, 3 बॉल 8. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 बॉल 8. 8 पावलं दूर. सांघिक पारितोषिक कमवण्यासाठी 10,000 रुपये तब्बल लागले गेलेत. योगेशजी घरत यांच्याकडून 1,000 म्हणजेच 11,000 रुपयांचे मालामाल. 3 बॉल 8. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 43 धावा फलकावर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवली जाणार आहे. म्हणजे दोन्ही संघाला समान न्याय. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे येईल, त्याला बीट करत रोहितची बॅट. हिटमॅन रोहित शर्मा सारखी तळपले. आता मात्र प्रेक्षक या वेळेला शिट्या आणि टाळ्या वाजवत रोहितच्या स्वागतासाठी तयार आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47. या धावसंख्येवर 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. आता डोक्यावर हात देण्याची मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहतोय वेळ आले. नक्की कुरतडणारी ही वेळ आपण पाहू शकतायत. फेऱ्या मारतायत आणि नक्कीच देवाला साकडं घालतायत की हे 2 बॉल डॉट येऊ दे. प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश जलसार. चला आम्ही समजू शकतो, परंतु वेळ खूप महत्वाची भूमिका आहे. पाणी हवंय. पाणी पिण्यास ह्या वेळेला आपण पाहतायत भाग पडले ते रोहितच्या फलंदाजांनी. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. तुषार किनी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये क्विकली करतील. 2 बॉल आणि 4 धावा.
पहा अगोदर बक्षीस लागलं होतं ते आपण पाहतायत. दशरथजी गरज चापेवाडी चषकाचे आयोजक आणि त्याचप्रमाणे आमदार चषकाचे आयोजक अल्पेशदादा भोईर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये, यांच्याकडून 2,000 रुपये. जर विजयी होत आहेत त्रिशिका 11 स्टँड आपण पाहतायत. किरणजी कारभारी स्टँड आपण पाहतायत त्यांच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि मॅचचा यावेळेला आनंद घेत असताना 2 बॉल 4. काय भन्नाट फॉर्मामध्ये रोहितने यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास पहा. आत्मविश्वास हा तुम्हाला गुगलवर सर्च करून मिळणार नाही. आत्मविश्वास तुम्हाला स्वतःला आत्मसात करावा लागतो. 2 बॉल 4. रोहितला वेंकी काहीतरी समजवत असताना इथून आता पाणी गेले. काय बदलेल या वेळेला थोडीशी मॅचची कहाणी. 2 बॉल 4. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेळ घेतला आणि इथे जर आपण पाहिला तर कॅच ड्रॉप. आता धाव आबाधुबी आणि इथे 3 धावा कंप्लीट केलेत. म्हणजेच इथे आता चान्सेस बनले गेले सुपर ओव्हरचे. जर डॉट आला तर 1 धावेची आवश्यकता. काय सामना झालाय हा. सामना प्रत्येक जणाला पाहावासा वाटेल अशा पद्धतीने सामना पाहायला मिळतोय. सुंदर या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट. थँक्यू. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. चला सामन्याला सुरुवात. काही खेळाडू बसलेत, काही खेळाडूंनी कमरेवर हात दिलेत. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त सामना. टाळी फॅन्टास्टिक मॅच. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. पैसा वसूल मॅच या वेळेला आपण पाहू शकाल. डोंगरावरती जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना सामना आवडला असेल तर ते फ्लॅश लाईट ऑन करतील आणि सांगतील हो आम्ही मॅच मध्ये आहोत. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा. फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे सामना आवडलाय संपूर्ण मैदानाला. जबरदस्त प्रेक्षक वर्गांची लयलूट. 1 बॉल 1. हृदयाची स्पंदने वाढलेत. इथून नो बॉल. खेळ खल्लास. अगोदरच पंचांनी लेग स्क्युअरच्या नो बॉल दिला आणि इथून मेन पंच मुन्ना पठाण सरांनी नो बॉल देत 13,000 रुपयांचे मालामाल झाले डोंगरीपाडा संघ. 13,000. 396 जण बघत होते या मॅचचा आनंद घेत होते आणि रोहित